श्री स्वामी समर्थ. श्रावणात सुवासिनींनी 6 गोष्टी कराव्यात. अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. 1. श्रावण महिन्यात मेहंदी लावणे देखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे सुवासिनीचे लक्षण आहे, म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावावी पाहिजे. हरितालिकेला मेहंदीचे विशेष महत्त्व असते. 2. बांगड्या हा महिलांचा शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो, त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होते. 3. श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे, तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घ आयुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा, त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषांनीही हे व्रत पाळू शकतात. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात, कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना प्रसन्न करणे खूप सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा राग शांत होईल. तर यावर्षी श्रावण महिन्यात सुवासिनी ह्या 6 गोष्टी कराव्यात. त्यामुळे अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. धन्यवाद. ओम नमः शिवाय.